धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा, ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल, सुरेश धसांचा इशारा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट, सुरेश धस यांचा गंभीर आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही, सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, धनंजय मुंडेंची माहिती. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत न मिळण्याची चर्चा. महिलांना 50% सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. राज्यामधल्या अनेक जिल्हा बँका कर्जमाफीच्या फेऱ्यात. जिल्हा बँकांची 28,606 कोटींची थकबाकी. निवडणुकीच्या वेळेला सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ. आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात. राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. आव्हाड समर्थक अभिजित पवार